पाठीमागे वसईच्या एका शाळेचं आपल्याला माहिती असेल की एका विद्यार्थिनीला तिचं तब्येत, मला वाटतं 6वीची विद्यार्थिनी होती. तिचं तब्येत बरी नसताना ती उशिरा शाळेत आली आणि म्हणून त्याला दप्तराच्या सोबतच 100 उठबशा काढण्याचं शिक्षा तिथल्या त्या टीचरने त्या विद्यार्थीला दिलेल्या आणि त्याच दिवशी नंतर ती विद्यार्थिनी आजारी आणि मला वाटतं की नंतर हॉस्पिटलमध्ये तिचं दुःखद निधन झालंय. आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही बातमी आल्याच्या नंतर त्याची गंभीर दखल शासनाने घेतली. मला वाटतं की स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी सुमोटो ही माहिती मिळाल्याच्या नंतर तिथे पुढे संवाद साधून जे कोण संबंधित आहे त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं. तसं त्यांनी न केल्यामुळे त्यांच्यावर पण विभागाने कारवाई केलेली आहे. हा पहिला विषय. आणि त्या घटनेच्या माध्यमातून परत पूर्ण राज्यासाठी विद्यार्थ्यांना या अशा गोष्टीचं गालबोट लागू नये म्हणून एक परिपत्रक सविस्तर विभागाने निर्गमित केलेलं आहे. पर्टिक्युलर अशी कोणती जर शाळा असेल त्याची जर तक्रार पालकांनी कोणी जर दिली तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. मराठी शिकवणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळापासून आम्ही त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये त्या त्या कार्यक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना पण सूचना केलेली आहे. पर्टिक्युलर शाळेचं जर आपण सांगितलं तर तिथं आपण चौकशी करू. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की देशभक्तीपर गाण्यांवर कवायत विद्यार्थ्यांनी खूप मेहनतपूर्ण आणि तुम्ही जर काही ठिकाणी जर बघितलं तर त्या शाळेने त्याची जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या पद्धतीने त्याने खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं प्रॅक्टिस ते करतायत. तर माझी विनंती आहे की या सर्वांना आपले आशीर्वाद असू दे. थँक्यू. राज्य सरकार प्रयास कर रहा है, क्या है पूरा और किस तरीके से राष्ट्र प्रथम इस संकल्पना पर आधारित 26 जनवरी जो हमारा भारतीय प्रजासत्ताक दिन है, पूरे महाराष्ट्र में सभी डिपार्टमेंट्स के माध्यम से, जैसे शालेय शिक्षण विभाग है, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, इनके माध्यम की जो भी स्कूलें हैं, सभी भाषिक स्कूलों में, सभी संस्थाओं की स्कूलों में, सभी सरकारी स्कूलों में देशभक्ति पर गानों के ऊपर सामूहिक कवायद इसका संचालन किया जाएगा. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होने के बाद ये कवायद लोकल लेवल के नागरिकों को साथ में लेकर, प्रशासन को साथ में लेकर, सभी लोक प्रतिनिधियों को साथ में लेकर ये कवायद संपन्न होगी. लगभग 2 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स पूरे महाराष्ट्र भर में इसमें शामिल होंगे. मैं आपके माध्यम से सभी नागरिकों को, लोक प्रतिनिधियों को विनंती आह्वान करता हूं, इसमें आप शामिल होइए. आपकी शुभेच्छा, आपके आशीर्वाद की जरूरत है. सभी माध्यम के स्कूलों को, सभी भाषिक के स्कूलों को भी ये लागू होगा. सामूहिक गायन की बात आपने कही, लेकिन सरकार के भीतर 2 पार्टियां हैं जो सामूहिक तरीके से मेहरबान देशभक्ति पर गाने, हाँ, कोई भी पक्ष होगा, कोई भी पार्टी होगी, लेकिन आखिरी में
हमारा नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम है. त्या समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अद्याप तो अहवाल प्राप्त नाही. एक महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. हो, त्याची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की पुढच्या महिन्यापासून या राज्याच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. याच्यासाठी काही विद्यार्थिनी महिला यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यासोबतच राज्याच्या माजी सैनिकांच्या सहकार्याने त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण अगदी मग बेसिक सावधान विश्रामच्या पासून तर त्यांच्या कवायती, संचलन, परेड याचंही शिस्तीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल आणि विद्यार्थ्यांनी उद्याचा तो आपल्याला भारताचा नागरिक घडवायचा आहे या दृष्टिकोनातून त्यांना चांगलं प्रबोधन अनेक प्रबोधनकारांच्या माध्यमातून पण त्यांचं प्रबोधन केलं जाणार आहे. मी फार लहान या बघा मला ह्या विषयाची काही माहिती नाही. मला वाटतं की तुम्हीच तिकडे होते आणि तुमची वाट पाहत मी इकडे बसलो होतो. प्रायव्हेट शाळेने वेळ बदलवलेली नाही. आता याला नेमकं जबाबदार कोण आहे? शाळा तुमचं ऐकत नाही, तुमचे अधिकारी तुमचं ऐकत नाही. वेळेच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरचे अधिकार देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ समजा थंडीचा कालावधी आहे आणि त्या उदाहरण सांगतो मी, तर त्या कालावधीमध्ये जर विद्यार्थी, पालक, तिथल्या ज्या काही समित्या आहेत आपल्या आणि व्यवस्थापन यांनी जर सामूहिक पद्धतीने निर्णय केला, विद्यार्थ्यांच्या हितासाठी जी काही गोष्ट असेल त्याप्रमाणे जर निर्णय केला तर त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही. काही ठिकाणी एकाच शाळेच्या इमारतीमध्ये 2 शिफ्ट मध्ये पण शाळा असतात आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून त्या स्थानिक पातळीवर त्यांना जे हिताचं असेल विद्यार्थ्यांच्या ते निर्णय ते करू शकतात. शासकीय शाळा, गव्हर्नमेंटच्या मालकीच्या ज्या शाळा आहेत ते 2 शाळा चालवतात. हा सर्वोच्च चोचलेपणा जो आहे प्रायव्हेट शाळेचा, सरकार का त्यांना पुरवतोय? एक तर फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. ते म्हणतात की आम्ही एका इमारतीमध्ये 2 शिफ्ट शाळा चालवतोय. त्याचा अल्टिमेट त्रास मुलांना होतोच ना. पहिली दुसरीच्या मुलांना जर समजा 6:30 वाजता बसावं लागत असेल तर त्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही का? आणि जर होत नसेल तर मग शासनाने असं जी आर का काढला होता? अशा पर्टिक्युलर कोणत्या शाळेच्या संदर्भातल्या त्या पालकांची जर काही सूचना आली तर आम्ही त्या व्यवस्थापनाला तशी सूचना करू. शेवटी विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही करावं लागेल ते करू.